महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। माजी कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याच्या पीक विम्याची तुलना भिकेशी केली। शेतीला ओसाड गावची पाटीलकी म्हटली। आम्ही हुब्या पिकाचे पंचनामे करतो, आता काय ढेकळांचे करायचे का असं म्हणत शेतकऱ्याच्या दुःखाला मीठ चोळलं। हेही कमी म्हणून की काय, शेतकरी पिकाला हमी मागत असताना साहेबांची सभागृहात रमीही खेळून झालं। आता क्रीडा क्षेत्रातलं त्यांचं ज्ञान पाहिलं की कृषी क्षेत्रातलं त्यांना ढेकळही कळत नाही, हे अज्ञान पाहिलं हे ठाऊक नाही। परंतु त्यांच्याकडे क्रीडा खातं सोपवण्यात आलं आणि कृषी खातं त्यांच्याकडनं काढून घेत माननीय दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलं। आता माननीय दत्तात्रय भरणे साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये शेतीला फार सुवर्ण दिवस येतील, शेतीतनं सोन्याचा धूर निघेल, शेतकऱ्याचे सुखाचे समाधानाचे दिवस येतील अशा अपेक्षा मुळातच शेतकऱ्याला भरणे साहेब तुमच्याकडनं नव्हत्याच। पण हो, किमान शेती आणि शेतकऱ्याचा अपमान होणार नाही, त्याचा मान सन्मान राखला जाईल एवढी मात्र अपेक्षा होती। पण तेवढी अपेक्षा पूर्ण झालीच नाही। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, माजी देशाचे पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू साहेब यांच्या पंतप्रधान पदाचा कार्यकाळाचा विक्रम मोडत असताना माननीय दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा माजी कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे यांचा कृषी, शेती, शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा विक्रम मोडला आणि शेतकऱ्यांना तुम्ही काय मोठा माणूस, मी साधा माणूस असं म्हणत शेतकऱ्याच्या गरिबीची चेष्टा केली। भरणे साहेब, जर तुम्हीही तुमच्या पिकाचा पंचनाम्यासाठी कृषी मंत्र्याच्या दारापाशी तासून तास उभे राहिला असाल, तुमचंही पीक जळलं असेल, तर हो भरणे साहेब, आम्ही तुम्हाला म्हणतो साधा माणूस। भरणे साहेब, एकदा शेतीवर घेतलेल्या कर्जामुळे आत्महत्येचा विचार तुमच्या मनात आला असेल ना, तर सांगा, म्हणतो आम्ही तुम्हाला साधा माणूस। पिकाला भावच नाही म्हणून तुमच्याही पोरांचे कधी शिक्षण थांबली आहेत का, सांगा आम्हाला। जर असतील थांबलेली तर हो भरणे साहेब, म्हणतो आम्ही तुम्हाला साधा माणूस। चाळीतला कांदा तुमचा कधी सडलाय का? शेतकऱ्याला भाव मिळावा म्हणून आंदोलनात तुम्ही कधी बसलायत का? शेतकऱ्याला शेतीमध्ये पाणी भरण्यासाठी रात्रभर तुम्ही बारे द्यायला कधी रात्रभर जागलायत का? जर असेल हे सगळं केलेलं तर हो भरणे साहेब, म्हणतो आम्ही तुम्हाला साधा माणूस। भरणे साहेब, डीएपीची बॅग मिळण्यासाठी तासन तास दुकानात लाईन लावून कधी उभे राहिलायत का? असाल उभे तर सांगा आम्हाला, म्हणतो आम्ही तुम्हाला साधा माणूस। अहो भरणे साहेब, काय चेष्टा करतात शेतीची, काय चेष्टा करतात शेतकऱ्याची। शेतकऱ्याला मोठा माणूस म्हणतात, स्वतःला साधा माणूस म्हणतात आणि स्वतःला साधा माणूस म्हटल्यानंतर अवघे काही क्षण होत नाही आणि अवघ्या काही क्षणात तुम्ही तुमच्या इनोव्हा, फॉर्च्युनर सारख्या आलिशान गाडींमध्ये बसतात। ओ भरणे साहेब, असं इनोव्हा आणि फॉर्च्युनर घेऊन स्वतःला साधं म्हणण्या इतपत साधारण असं स्वतःला साधं, श्रीमंत साधं होण्यासाठी निदान वावरामध्ये काय पेरावं लागतं याचं मार्गदर्शन जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना केलं तर तुमचे फार उपकार होते। म्हणजे प्रत्येक गावातला माणूस तुमच्यासारखा इनोव्हा, फॉर्च्युनर घेऊन साधा होऊ शकतो। अहो होता तो मोठा माणूस तर 2 मिनिटं तुमच्या घरामध्ये येऊन त्याचं म्हणणं ऐकून घेतलं असतं तर भरणे साहेब, आम्ही तुम्हाला खोचकपणे नाही बरं का, अभिमानानं आम्हाला कृषी मंत्री मोठ्या मनाचा माणूस लाभलाय असं म्हटलं असतं। अहो नाही घरात येण्याची त्याची पात्रता, पण त्याच्याजवळ उभं राहून 2 मिनिटं सौजन्याने बोललं असतं तरी सुद्धा आम्हाला महाराष्ट्राला मोठ्या मनाचा कृषी मंत्री लाभलाय असं म्हटलं असतं। पण असो, ते तुम्हाला काही शक्यच नाही। आम्ही किती मोठे आहोत या प्रमाणपत्राची गरज भरणे साहेब तुमच्याकडनं आम्हाला नाही। अहो कृषी मंत्र्याचं पोट भरणारा शेतकरी किती मोठा आहे हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे। त्याची प्रमाणपत्राची आवश्यकता खरंच तुमच्याकडनं नाही। शेतकरी तुम्हाला कौतुकानं भरणे मामा अशी हाक मारतो। भरणे साहेब, शेतकऱ्याचे मामाच राहा, कंस मामा होऊ नका। बाकी कंसाच्या प्रवृत्तीचं इथे काय होतं हे नवाने सांगण्याची गरज नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।